सगळी चकचकीत दिसता ती खारा. रामकृष्ण हरी. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच असाल की आमची कलमा किती मोहरलेली, पण मी तेव्हाच बोललेलं आहे की कलमा नुसती मोहरान उपयोग नाही, ते का किती कण टिकता आता महत्त्वाचा. आणि आता तुम्ही बघतच असाल की सगळं मोहर जो आहे तो पूर्ण काळो झालो आणि आता हलवल्यावर पूर्ण तो घळान पडता. आता ह्यो जो मोहर तुमका दिसता ह्यात फक्त 2 आंबे दिसतले तुमका. हे बघा, ह्यो एक आणि ह्यो एक. ते पण अजून खूप लहान आहेत, अजून त्यांचे खूप पल्ले गाठूचे आहेत. ह्यो असं सगळं मोहर करपान गेलेलो आ. कलमांका मोहर येता, पण त्यातनं कणी किती टिकता ती माहीत नाही. जी कणी टिकता त्यांची छोटी छोटी फळा जी उरतात ती परत घळ सुरुवात होता. म्हणजे जेव्हा परत फूट होता कलमांका तेव्हा ती जी फळं असतात ती घळाक लागतात. त्याच्यानंतर त्याच्यातनं पण जी काही टिकतील त्याच्यावर खार पडता, मग त्यांका कीड लागता, मग त्यांका फळमाशी लागता. एक आंब्याचा फळ आपल्या हातात तयार होऊन येईपर्यंत त्याच्यासाठी एवढी मेहनत, एवढे कष्ट घ्यायचे लागतात. आणि जेव्हा आम्ही मार्केटमध्ये आंबे पाठवतो किंवा एखाद्या आंब्याचं रेट सांगतो तेव्हा ते बोलतात किती महाग विकतात आंबे, सोन्याच्या रेटने विकतात किंवा एवढे महाग थोडी असतात, एवढा काय. पण त्यांना माहीत नसतं मंडळींनो की त्याच्यामागे किती कष्ट, किती मेहनत आहे.